भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये आज आपण वेगळ्या स्कंधाला सुरुवात करणार आहोत. हा स्कंध म्हणजे 9वा स्कंध आहे. एका अर्थानं सूर्योदयाच्या पूर्वी पहाटेचा शुक्र तारा आपल्याला येणाऱ्या सूर्योदयाची चाहूल सांगत असतो. प्रख्यात कवी भा. रा. तांबे यांची एक गाजलेली कविता आहे. घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी. शुक्र उगवला की खिन्न मनाला सूर्यनारायण येणार हे कळत असतं. शुक्र तारा, पहाटेचा शुक्र तारा येणाऱ्या सूर्योदयाची चाहूल आपल्याला सांगत असतो. तसंच थोडंसं 9व्या स्कंधाचं आहे. कारण 9व्या स्कंधामध्ये आपल्याला राम म्हणजे श्रीराम हे भेटणार आहे. त्याचबरोबर परशुराम हे सुद्धा भेटणार आहे. आणि या रामानंतर या 9व्या स्कंधानंतर 10व्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार येणार आहे. पूर्णावतार कृष्ण येण्यापूर्वी रामाचं आगमन हे सर्व दृष्टीने महत्त्वाचं आहे. पाऊल म्हणजे रांगोळी काढली आहे, पायघड्या घातल्या आहेत, आधी जणू काही निमंत्रण दिले सगळ्यांना, तशा प्रकारची स्थिती रामचरित्राची आहे. आणि राम आणि कृष्ण या शब्दांचे अर्थही तसेच आहेत. रमयती सहा रामा म्हणजे जो तुम्हाला रमवितो, तुमच्या मनाला समाधान, सात्विक समाधान देतो, त्याला राम असं म्हणतात. राम शब्दाचा अर्थ रमविणे या धातूपासूनच आहे. आणि कृष्ण शब्दाचा अर्थ कृष षटकोनातला आहे, या आकर्षित करणे. कृष्ण हा तुम्हाला खेचून घेतो, कृष्ण हा तुम्हाला ताब्यात ठेवतो, कृष्ण हा तुम्हाला पार्थ सारथी म्हणून पार्थाला अर्जुनाला मा मनुस्मर युद्धच हे सांगतोच. कृष्ण राम हा आदर्शासारखा तळपत राहतो. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला बोटाला धरून चालवतो. श्रीराम हा आकाशस्थ आहे, कृष्ण गोपाल आहे. असं खूप आहे, पुढं संदर्भानं आपण बोलूया. पण मग 9व्या स्कंधामध्ये 2 राम भेटणार आहेत. कृष्णचरित्रामध्ये बलराम आहे, त्या बलराम कृष्णाबरोबर आहे, शेषाचा अवतार. पण राम म्हणजे श्रीराम आणि बलराम परशुराम आपल्याला भेटणार आहे. पण ते भेटायच्या आधी म्हणजे राम हा ज्या कुळामधला आहे, त्या कुळाचं नाव थोडं वैशिष्ट्यपूर्ण आहे. इक्ष्वाकू असं कुळाचं नाव आहे. ह्रस्व, क्ष जे आहे त्याला वा जोडायचं आणि कू पुन्हा ह्रस्व. उच्चारायला कठीण आहे. सोप्या भाषेत त्याला आपण रघुवंश असं म्हणतो. कालिदासाच्या काव्याचं नाव रघुवंशच आहे. पण रघु हा इक्ष्वाकू कुळातला एक राजा आहे, भोसले घराणं आहे. शिवछत्रपती त्यात एक राजे आहे. तसे इक्ष्वाकू नावाच्या वंशामध्ये रघुराजा नावाचा राजा झाला. आणि जसं शिवाजी महाराजांच्यामुळं भोसले कुळ उद्धरलं, तसं रघुमुळं इक्ष्वाकू कुळ हे रघुकुळ म्हणूनच माहिती झालं. पण हे नंतर त्याच कुळामध्ये ज्यानं गंगेचं अवतरण केलं आणि आपल्या भारतावर उपकार केले, तो जो भगीरथ आहे, तो भगीरथ सुद्धा इक्ष्वाकू कुळातलाच आहे, रामाच्याच कुळातला आहे. भगीरथाचे बंधू होते सगर बंधू. या सगर बंधूंना जो शाप मिळाला होता, त्याच्यातून उद्धार होण्यासाठी सगरांचाच बंधू असणारा भगीरथ त्यानं गंगेला आणलं आणि आपल्या भावंडांना मुक्ती मिळवून दिली. त्या सगरांच्यामुळं सागर निर्माण झाला असंही म्हटलं जातं. म्हणजे सगर, भगीरथ, रघु, राजा दिलीप म्हणून आहे तो, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत हे सगळे एका मोठ्या वंशातले.
इक्ष्वाकू वंशातले. आणि त्याच्या मागं जायचं तर इक्ष्वाकू वंश हा सूर्यवंश आहे. आणि यादव घराणी सगळी जी आहेत याच्यामध्ये कृष्ण जन्माला हा चंद्रवंश आहे, सोमवंश. म्हणजे मुळामध्ये मानलं तर दोन वंश, एक सूर्यवंश आणि चंद्रवंश. पण हे फार प्राचीन झालं. त्या सूर्यवंशामध्ये अनेक वंश झाले, ज्याच्यामध्ये इक्ष्वाकू वंश आहे. आता थोडंसं पुढचं बोललो. त्या इक्ष्वाकू वंशाच्या आधी काय काय घडलं तर आठव्या स्कंदाच्या शेवटी आपण ज्याप्रमाणे लक्षामध्ये घेतलं की प्रलय काळ आला. आणि त्या प्रलय काळामध्ये भगवंतानं वेदांना वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला. आणि मत्स्यावतार घेऊन एका मनूच्या मदतीनं, ज्याचं मूळचं नाव अग्निदेव होतं, आता नाव सत्यव्रत झालं. सगळं तुम्हाला आठवेल गेल्या खेपेला. सत्यव्रत झालं. तो मनू, त्या मनूचा मासा, दुसऱ्या मनूचा नव्हे, या मनूचा सत्यव्रत मनूचा मासा, तो मत्स्यावतार, ही कथा तुमच्या लक्षामध्ये आहे. तो वाढत वाढत गेला. प्रलयाच्या वेळेला तो आला, नौकेपाशी आला, ज्या नौकेमध्ये सत्यव्रत, वनस्पती, कृषी बीज, सप्तर्षी, वेद आणि अन्य जे कोणी साधू संत होते त्यांना बरोबर घेऊन नौकेमध्ये बसला होता. त्या नौकेला वासुकी बरोबर होता. त्या नौकेचं जे पुढचं टोक होतं नौकेला असतंच शिखरासारखं. आणि मत्स्य जो होता त्या मत्स्याला शृंग म्हणजे शिंग होतं. वासुकीच्या मदतीनं नौका त्या मत्स्य शृंगाला बांधली गेली, प्रलयातून टिकली, भूमी त्या प्रलयातून वाचली, वेद पण वाचले. आणि भगवंताचा पहिला अवतार सत्यव्रतासाठी झाला. प्रलयातून पृथ्वी वाचवण्यासाठी, वेद वाचवण्यासाठी तो मत्स्यावतार. अशा वेळेला भगवंतांनी सांगितलं की आता तू मनू आहेस. कुणाला? सत्यव्रताला, ज्यानं वाचवलं. मनू आहेस म्हणजे, मनू म्हणजे युग निर्माण करणारा, युगंधर, युग निर्माता, युगधारी. हा सत्यव्रत म्हणजे मनू. मनू म्हणजे सत्यव्रत आणि मनू म्हणजे युगधारी, अशी स्थिती झाली. आता राजा परीक्षितीनं शुकाचार्याने विचारलं की तुम्ही सगळी मला सत्यव्रत मनूची हकीकत सांगितलीत, प्रलय काळानंतर पृथ्वी कशी वाचली ते पण सांगितलं, पण त्या सत्यव्रत मनूच्या पुढच्या वंशाची, वंशावळीची, त्यांच्या पुत्रपौत्रांची, त्यांच्या घराण्यातल्या वारसांची मला माहिती सांगा. तेव्हा एक लक्षात घ्यायचं, भागवत पुराणामध्ये अशा राजांच्या वंशावळी येतात, कारण तो ज्ञानकोश आहे. भागवतामध्ये अशा राजांच्या वंशावळी येतात. तर तशा प्रकारे परीक्षेने विचारलं की तो वंश काय आहे मला सांगा. तेव्हा शुकाचार्य म्हणाले आता सत्यव्रत मनू हा मनू झाला आणि त्याला एक नाव मिळालं. आता हे नाव जरा खास लक्षात घ्यायचं, वैवस्वत मनू. वैवस्वत मनू हेच नाव आत्तासुद्धा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा कायम आहे. कारण पुंडलिक हा वारकरी संप्रदायाचा जनक म्हणता येईल. पुंडलिक, त्याच्या कालखंडाला वैवस्वत मनूच म्हटलेलं आहे. कारण दोघांचा शब्द सारखेच आहेत. त्या सत्यव्रतापासून वारकरी संप्रदायापर्यंत वैवस्वत मनू, की आजपर्यंत सुद्धा कलियुगामध्ये एक मनू आहे, तो म्हणजे वैवस्वत मनू. त्याच्या पत्नीचं, त्याचं नाव सत्यव्रत. वैवस्वत ही त्याची उपाधी, पदवी. आणि त्याच्या पत्नीचं नाव श्रद्धा. सत्यव्रत आणि श्रद्धा देवी यांना 10 पुत्र झाले. त्याच्या पहिल्या पुत्राचं नाव नभग, नभग. आणि दुसऱ्या पुत्राचं नाव
इक्ष्वाकू, आता आपण उल्लेख केला तो, म्हणजे इक्ष्वाकू घराणं कुणापासून आलंय? इक्ष्वाकू घराणं ज्याच्यात राम झाला, दिलीप झाला, रघु झाला, हे सत्यव्रत मनूपासून, ज्यानं पृथ्वीचं रक्षण केलं त्याच्यापासून, काळ नक्की माहिती नाही आहे, पण त्याच्यापासून हे घराणं आलं आहे असं लक्षात येईल. आता हा जो सत्यव्रताचा नभग नावाचा मुलगा होता, त्या नभगच्या मुलाचं नाव नाभाग. नभगाचा मुलगा नाभाग, आणि या नाभागाच्या पोटी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असं सुपुत्र जन्मास येणार आहे. त्याचं नाव अंबरीष असं आहे. अंबरीष तोच आहे की ज्याला एकादशी व्रताचा प्रवर्तक म्हणता येईल. वारकरी संप्रदाय एकादशी व्रत करतो, पण ते किती प्राचीन आहे, ते व्रत कशा प्रकारचं आहे ते भागवतामध्ये आता आपल्याला कळणार आहे. थोडा वेळ आता इक्ष्वाकू बाजूला ठेवूया, तो थोडा वेळ येणार आहे. दुसरा मुलगा, पहिल्या मुलाबद्दल बोलूया, नभग, आणि त्या नभगाचा मुलगा नाभाग, आणि त्याचा मुलगा म्हणजे अंबरीष. त्याचं नावही छान आहे. अंबरीष म्हणजे काय? अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. नावातच कळतं आकाशभर असणारा ईश्वर, पृथ्वीला सुद्धा ईश्वराचा प्रसाद मिळवून देणारा अंबरीष. अंबरीष म्हणजे आकाश, अंबर म्हणजे आकाश, आकाश म्हणजे पोकळी, आणि पोकळी म्हणजे सगळ्या जगाला व्यापून उरलेली स्थिती. आकाशाचा गुण शब्द आहे. म्हणजे वाङ्मय कसं निर्माण होतं बघा, बासरी जी असते ती वेळूपासून येते, पण जोपर्यंत बासरीला छिद्र पाडली जात नाहीत, वेळूला छिद्र पाडली जात नाहीत, श्वास आत बाहेर होत नाही, तोपर्यंत ध्वनी येतो का? म्हणजे एक येईल ध्वनी मुखापासून शेवटापर्यंत, पण सप्तध्वनी जर यायला पाहिजे असतील, पंचध्वनी जर यायला पाहिजे असतील, तर छिद्र हवीत की नको? तिथं पोकळी निर्माण होते की आकाश आलं, आणि आकाशाचा गुण काय आहे? शब्द. आता एवढंच लक्षात घेऊया की अंबरीष कसा होता, तर त्याचं ते आकाशाचं रूप आकाशातही होतं, आणि म्हटलं तर ते मानवी मनामध्येही होतं. त्या अंबरीषाचा मोठा गुण असा की त्यानं आपली 10ही इंद्रिय भगवंताच्या चरणी लावली होती. कशी ती बघूया. पण 10 इंद्रिय भगवंताच्या चरणी लावणं हीच गोष्ट फार चांगली, हे सांगताना भागवतकार सांगतात, ज्ञान मार्गामध्ये, योग साधनेमध्ये, पातंजल योगामध्ये सुद्धा या 10 इंद्रियांना ताब्यात ठेवावं लागतं. भक्तीमध्ये त्यांना ताब्यात ठेवायला लागत नाही, त्याला परमेश्वराकडं रुजू करता येतं. हा फरक आहे. योग मार्ग कठीण का? तर जी 10 इंद्रिय कुणाच्याच ताब्यात राहत नाहीत. बघा, मन कुणाच्या ताब्यात राहतं का? अशा मनासकट 11 इंद्रियांना, मन 11वं, मनासकट 11 इंद्रिया ताब्यात ठेवणं हा योग मार्ग कठीणच आहे. अंबरीषाने योग मार्गाप्रमाणे इंद्रियांना ताब्यात ठेवलं नाही, तर इंद्रियांना त्यानं भक्ती मार्गामध्ये भगवंताकडं लावलं, आणि ते एका अर्थानं सोपं आहे. हा जो होता अंबरीष, या अंबरीषाचं कथा आपली येणार आहे, पण त्या अंबरीषाच्या कथेच्या आधी थोडं लक्षात घेतलं पाहिजे, आणि ती म्हणजे अंबरीषाच्या वडिलांची कथा, त्या नभगाची सुद्धा. जाता जाता अंबरीषाची कथा सांगायची म्हणून, पण जाता जाता ही कथा भागवतकार सांगतात, आणि ती सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे. अंजन काय घडलं बघा, तर अंबरीषाचे वडील नभग, नभग म्हणजे नाभाग, त्या नाभागांची कथा अशी सांगतात की नभग हे राजर्षी होते, कुशल होते,
विद्या संपन्न होते. त्यांना नाभाग नावाचा पुत्रही झाला, अन्यही पुत्र झाले. त्यातला अधिक चांगला नभगाचा पुत्र नाभाग होता. पण 12 वर्ष विद्या मिळवण्यासाठी तो गुरुगृही गेला. मधल्या काळामध्ये राजर्षी नाभाग थकला. मुलगा एक गुरुगृही गेला नाभाग, पण नभाग वडील थकले. आणि थकलेल्या अवस्थेमध्ये नाभागाचे जे मोठे भाऊ होते त्यांनी राजालाच राज्य पदावरून बाजूला केलं आणि आपल्यामध्ये राज्य वाटून घेतलं. डोळ्यात अंजनाला सुरुवात झाली. वडील असताना त्याला बाजूला करून राज्य वाटून घेतलं आणि पुढं शहाजोगपणे राज्यापासून राजालाच बाजूला करून एका झोपडीमध्ये ठेवलं. आणि 12 वर्षांनी जेव्हा नाभाग परत आला तेव्हा सगळे भाऊ म्हणाले, अरे आम्ही फार चांगल्या प्रकारची वाटणी केलेली आहे, राज्याची वाटणी आम्ही करून घेतलेली आहे आणि तुझ्या वाटणीला वडील ठेवलेले आहेत. फार मोठं पुण्यकारक कृत्य मी केलंय. राज्य काय कोणी घेईल वाटून, पण वडिलांची वाटणी नाही ना करायची. तर वडिलांना मात्र, झोपडी सांगितलं नाही, वडिलांना मात्र तुझ्या वाटणीला ठेवलंय. दुसरा कोणी असता तर चिडला असता. पण नाभाग जो होता, कारण अंबरीशाचे ते वडील आहे, नाभाग जो होता तो चिडला नाही. आणि न चिडता तो एवढं म्हणाला, ठीक आहे, वाटणी करून वडील तरी मला दिलेत, ही गोष्ट फार चांगली आहे. आणि त्यानं वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. वडिलांचं रक्षण, पोषण, तोषण सगळ्याच गोष्टी पुत्र म्हणून त्यानं अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. पुंडलिक पुढं भेटणार आहे आपल्याला आई वडिलांची सेवा करणारा. पुंडलिक हा एकादशीचं महात्म्य सांगणार आहे, अंबरीश एकादशीचंच व्रत सांगणार आहे. आणि त्याचे वडील असणारे जे नाभाग आहेत ते सुद्धा याच भूमिकेतून आपल्या वडिलांची सेवा करतायत असं चित्र आपल्याला दिसेल. भागवतकार वास्तवाला पटेल अशा गोष्टी सांगतात. म्हणून पुढची गोष्ट ते सांगतात की नाभाग, अंबरीश आपल्या नाभागाचे वडील हे जेव्हा अशा प्रकारे वृद्ध झाले, सम्राट नभाग, तर ते नाभागाला म्हणाले, काही वर्ष झाली तू माझी सेवा केलीस, पण माझी सेवा करून मी तुझ्या वाटणीला येऊन भविष्यात तुला काही उपयोगी पडेल अशा प्रकारचा माझा वाटा नाही. वाटणी केली, राज्यानं मिळालं, त्यांची उद्याची उदरनिर्वाहाची सोय आहे. पण वडील ज्याच्या वाट्याला आले त्यांना फक्त वडिलांची सेवाच करायची आहे. आणि वडील देवाघरी गेल्यानंतर सेवाही थांबणार आहे आणि वाट्याला काहीच येणार नाही. शून्य. पुण्य भरपूर येईल, पण उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शून्य येईल. अशा वेळा म्हाताऱ्या वडिलांनी नाभागाला सांगितलं, हे सगळं किती वास्तव आहे बघा. अरे उद्या तुझ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून एक गोष्ट तुला सांगतो. त्या कालखंडामध्ये सगळ्याच ऋषी मुनींची उदरनिर्वाहाची साधनाची एकच स्थिती होती, ते म्हणजे राजे किंवा अन्य लोक किंवा क्षत्रिय यज्ञ करतील, त्या यज्ञामध्ये जाऊन जे त्या ठिकाणी 4 जण असतात यजमानासह, ऋत्विज, होता वगैरे, त्यामध्ये मंत्र म्हणणं, यज्ञ सफल संपूर्ण करणं आणि मग मिळेल ते दान दक्षिणा घेऊन येणं. तू विद्या शिकून आलायस, ती विद्या सर्वांनाच येते, ती वास्तव आहे बघा. अशा वेळा तुझ्यापाशी काहीतरी नवी विद्या असली पाहिजे, तर यज्ञ मंडपात तुला कौतुकानं बोलावतील आणि इतरांच्या पेक्षा तुला वेगळं धन मिळेल आणि तुझ्या उदरनिर्वाहाची सोय होईल. जसं आईचं काळीज असतं तसं वडिलांचे अंतःकरण असतं.
आणि म्हणून सम्राट असलेल्या माणसानं विद्येच्या क्षेत्रात प्रवेश करून आपल्या मुलाला सांगितलंय की आता तू अंगिरस ऋषींच्याकडे जा आणि अंगिरस ऋषींच्याकडनं 2 सूक्त शिकून घे. सूक्त म्हणजे काही रुचांचा समूह. ओवी आणि अभंग यात जसं साम्य आहे, अनेक ओव्या एकत्र आल्या की अभंग होतो एका अर्थानं व्याकरणात. तशा पद्धतीनं रुचा एकत्र आल्या की सूक्त होतं. तर तुला मी 2 सूक्त सांगतो जी अंगिरसानाच येतात. नाव आपण ऐकले पूर्वी. जे अंगिरसानाच येतात आणि ती सूक्त घोटाळ्यामध्ये टाकणारी आहे. त्या सूक्ताचा अर्थ नीट लागत नाही. तेवढी तू शिकून घे म्हणजे तुला स्वतंत्रपणे. आजच्या भाषेत बोलायचं तर डॉक्टर सगळेच आहेत, पण हा डॉक्टर स्पेशलायझेशन केलेलं आहे की त्याला निमंत्रण आलं. तसं ती 2 सूक्त कुणालाच येणार नाहीत, ती तू मिळवायचा प्रयत्न कर अंगिरसांच्याकडे जाऊन. असं वडिलांनीच मुलाच्या भविष्याच्या उदरनिर्वाहाची सोय करायची म्हणून सांगितलं. आणि विशेष बघा, ती 2 सूक्त कोणती हे भागवतकारांनी सांगितलेलं आहे. आणि आज सुद्धा त्या सूक्तांचा अर्थ लावताना अडचण येते. ती या अर्थाने येते. एक तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा संदर्भ म्हणून सांगतो. यज्ञ करायचा असेल, अग्नी जर आवाहन करायचं असेल तर त्याला ज्योतिषशास्त्रानुसार एक विशिष्ट दिवस किंवा वेळ लागते. तुम्ही ज्योतिषांशी बोललात, जे ग्रहमुख वगैरे जर काही असेल तर ज्योतिषांशी बोललात तर ते आता म्हणतात की आता अग्नीला आवाहन करता येत नाही, तो जमिनीतून येणार नाही किंवा बाहेरून येणार नाही. हे आज सुद्धा आहे. तो संदर्भ इथं आहे. हा संदर्भ नुसता अग्नीशी संबंधित नाही आहे, तर ज्याला ज्योतिर्विज्ञान म्हणतात, ज्योतिर्गणित म्हणतात, त्याच्याशी संबंधित आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्याची विशिष्ट अवस्था आल्यानंतर अग्नी अधिक प्रज्वलित होतो. हे जर सूत्र असेल तर आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं ते त्याच्याशी संबंधित आहे. मी अत्यंत साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं, कारण एक संदर्भ असा येतो की अग्नी चोरीस गेला म्हणून आदिती देवीकडे जायचं, अशा प्रकारचा संदर्भ आला. आता अग्नी चोरीला कसा काय जाईल? अग्नी चोरीला जातो याचा अर्थ ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी बदलते की त्यावेळेला अग्नी प्रज्वलित होत नाही. हे खूप कठीण आहे, खूप जटिल आहे. आजही त्याचा उलगडा नीट होत नाही आहे. नासाचे संशोधक सुद्धा अजूनही नेमकं काय आहे लक्षात घ्यायचा प्रयत्न करतात. हे सगळं आपल्या ब्राह्मण ग्रंथात म्हणजे यज्ञ मीमांसा ग्रंथात आहे. एक ध्यानात घ्या, वेदामध्ये मंत्र आहेत. मंत्र म्हणायचे कसे ते सामवेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि मंत्र म्हटल्यानंतर यज्ञात वापरायचे कसे त्याला याज्ञिक ग्रंथ आपण म्हणूया, पण जुनं त्याचं नाव ब्राह्मण ग्रंथ आहे. अनेकांना ब्राह्मण ग्रंथ म्हटल्यानंतर अर्थच कळत नाही, म्हणून माझ्यासारखा भाष्यकार जरा बदल करतो. मी केला बदल की ब्राह्मण ग्रंथांना याज्ञिक ग्रंथ म्हटले तर काय अडचण नाही आहे. याज्ञिक यज्ञ जाणणारा तो त्यावेळी ब्राह्मण होता हे सोडून द्या. तर त्या याज्ञिक ग्रंथामध्ये अशी वाक्य जेव्हा येतात ब्राह्मण ग्रंथात की अग्नी चोरीस गेला म्हणून आदितीला भेटायला गेले. आता आदिती आठवते का? देवांची आई. आता मी काही तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला जेवढं मला कळतंय तेवढं, पण मी तुम्हाला 1000तला 1 अंश सुद्धा सांगितलं नाही, इतकं कठीण आहे. आता लक्षात घ्या, त्या 2 सूक्तामध्ये किती गूढ लपलेलं असेल. ते शिकायला अंगिरसाकडे नाभागाला पाठवलं गेलं. त्याची सुरुवात अशी आहे, इदम मिथ्या, इदम इत्था अशी सुरुवात आहे. इदम म्हणजे हे, इत्था, इदम मिथ्या असं संधी झालाय. आणि दुसरं सूक्त आहे ये यज्ञेन यज्ञ. आता ऋग्वेद सुरुवात सुद्धा अशीच आहे, यज्ञेन यज्ञ देव मजंत अग्निमिळे पुरोहितम वगैरे.
तसंच आहे, ये यज्ञेन यज्ञ आणि पहिला आहे इद इद मिथ्था तला थ अशी दोन सूक्त सांगितली ती नाभागानं अंकिताकडनं शिकून घेतली आणि खरोखरच तो धन्य झाला. त्याचा उदरनिर्वाहाचं साधन तर झालंच, पण उदरनिर्वाहाचं साधन ही गौण गोष्ट आहे. पहिली गोष्ट अशी की त्याला फार चांगले 2 मंत्र मिळाले. नाही म्हटलं तरी त्याला जे कोणी ते पुरोहित असतील, यज्ञाच्या मुलात 4 बाजूला 4 जण जे बसलेले असतात, होता यासारखे यजमान एक असतोच, पण बाकीचे 3 त्यात त्याचं स्थान वरचं झालं. आता बाप से बेटा सवाई, तसं नभागाचा मुलगा नाभाग ऋषी म्हणून झाला, सम्राटाचा मुलगा ऋषी झाला. ऋषीचा मुलगा पुन्हा सम्राटच आहे अंबरीश, पण तो नुसता सम्राट राहिला नाही, तर तो आता राजर्षी झाला, राजा असून ऋषी झाला. आणि जो आपण एकादशी व्रत म्हणतो त्या एकादशी व्रताचा तो जनक आहे. आता मगाचा मुद्दा आठवा की योग मार्गामध्ये दशेंद्रिय ही ताब्यात ठेवावी लागतात आणि भक्तीमध्ये दशेंद्रिय भगवंताला अर्पण करता येतात. भागवतकार तुमची माझी सोय म्हणून फार चांगली गोष्ट सांगतात. अंबरीश काय करायचा, तर तो आपलं मन 10 इंद्रिय बघा, आपलं मन भगवंताच्या चरणी लावायचं, आपलं मन भगवंताच्या चरणी लावायचं, आपल्या वाणीनं भगवंताचं गुणवर्णन करायचं, आपल्या हातानं देऊळ स्वच्छ करायचं, केर काढणं, आपल्या पाय तीर्थक्षेत्रासाठी खर्च करायचा, आपले कान भगवंताची कथा ऐकण्यामध्ये गुंग करायचा, आपले डोळे भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी वापरायचा आणि आपलं मस्तक हे सतत भगवंताला वंदन करण्यासाठी वापरायचं. जे मी गद्यामध्ये बोललो ते संस्कृतमध्ये स्पष्ट आहे. मनाहा करौ श्रुतिम दर्शने घ्राणम पादौ शिरो, हे सगळं काय करायचं, वासुदेवे भगवती तद भक्तेशुच साधुशच, वासुदेवे भगवती तद भक्ते, तो जो भगवान वासुदेव आहे त्याची भक्ती करताना अंबरीश राजा मन, ते शब्द वाचतो, मनहा करौ श्रुतिम दर्शने घ्राणम पादौ आणि शिरो अशा प्रकारचं खर्च करायचं. हे तुम्हाला मला सुद्धा जाणवणार आहे. मागच्या पिढीमधली काही माणसं तुम्हाला आठवतात का बघा. मला आठवत आहे माझ्या आजोबांच्या कालखंडातली माणसं की वेळ मिळाला की त्यांच्या मुखामध्ये श्रीराम 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 हे शब्द असायचे. कधी कधी त्याची थट्टा सुद्धा व्हायची, होऊ शकते, पण त्या माणसांच्या बाजूने विचार केला तर रिकाम पण आहे ना, दुसरं काहीतरी म्हणण्यापेक्षा रामाचं नाव घेतलं ते बिघडलं कुठं. आणि हेच आम्हाला गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय, मुखी राम आणि हाती काम, हे आहे ना आपल्याकडे. अंबरीश ते करत होता असं आपल्या लक्षात आहे. याचं एक कारण आहे. एकदा आपल्या 10ही इंद्रियांना समजा भगवंत हाच आश्रयस्थान बनवला, एकदा आपल्या 10ही इंद्रियांना भगवंत हाच आश्रयस्थान बनवला की मग इंद्रिय इकडं तिकडं भटकत नाही. एक कथा तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळक अत्यंत बुद्धिमान, गणिती, ज्योतिषतज्ञ, सगळेच गुण लोकमान्यांच्या पाशी होते. असं जाणवतं की लोकमान्यांना संगीताचं पण चांगलं ज्ञान होतं. त्याची एकच खूण म्हणजे नारायण राजहंस नावाच्या एका मुलाला बालगंधर्वी पदवी लोकमान्यांनी दिलेली आहे. आता लोकमान्यांचं संगीताचं ज्ञान किती होतं याच्याबद्दल काय फार लेख उपलब्ध नाही आहे. नचिम केळकरांनी जे लोकमान्यांचे सहकारी, टिळकांच्या जीवनावर 3 खंड असे चरित्र लिहिले. नंतरच्या कालखंडात गंगाधर गाडगीळ यांनी एक अतिशय चांगलं पुस्तक लिहिले, कादंबरी स्वरूपात आहे. ते वाचन असेल तर वाचा.
त्याचं नाव दुर्दम्य असं आहे. नावच सुंदर आहे. लोकमान्यांचं वर्णन एका शब्दात करते तर दुर्दम्य. ती बालपणीची कथा आठवा. आता आकाश पडलं तर काय होईल? शिक्षकाने विचारलं. सगळी मुलं घाबरली. लोकमान्य बालपणी म्हणाले, आकाश पडलं तर त्या आकाशावर पाय घेऊन मी उभा राहील. आता ही जर कथा खरी असेल तर दुर्दम्य. आता बघा, माझा सुंदर विटकाच आहे की नंतरच्या कालखंडामध्ये वही वाढत गेल्यानंतर असेल आणि गीता रहस्याची छाया पडायला लागली असेल. कोणीतरी लोकमान्यांच्या बरोबरीच्या माणसाने म्हटलं बळवंतराव. आता त्यावेळेचं नाव मला माहिती नाही, आज आपण भीमसेन जोशी म्हटलं असतं. पण असं एक मोठ्या माणसाचं गायन आहे पुण्यातच, आपण जाऊया का? लोकमान्यांच्या मनात जायचं होतं, पण लोकमान्यांचे उत्तर दिलंय तर फार महत्वाचं आहे की अंबरीशाचं उत्तर आहे. लोकमान्य म्हणाले, काय झालंय? अलीकडे मी भगवंताचंच गाणं इतकं ऐकतोय, आता दुसऱ्या कोणाचं गाणं ऐकावंसं मला वाटत नाही. ही सत्य कथा मी तुम्हाला सांगतो, दंतकथा नाही. भगवंताचं गाणं म्हणजे भगवद्गीता. त्या गीतेनं 40 वर्ष लोकमान्यानं साथ केली आहे. गीता रहस्य जन्मासाठी ज्या वडील त्यांचे आजारी होते, ते मोठे अभ्यासक होते, गंगाधर पंत. त्यांच्या अखेरच्या आजारामध्ये लोकमान्य त्यांना भाषा विवृती नावाची प्राकृत टीका, गीतेवरची मराठी टीका वाचून दाखवतात. ते वय होतं 16 वर्ष. 16व्या वर्षी लोकमान्यांनी वडिलांसाठी गीता हातामध्ये घेतली आहे आणि 40 वर्षे गीतेचा अभ्यास केल्यानंतर मंडालेला गीता रहस्य लिहिलं. तो माणूस म्हणतोय की एकदा कृष्णाचंच गाणं ऐकलं, आता दुसऱ्या कोणाचं गाणं ऐकावंसं वाटत नाही. ते मला आठवलं अंबरीशामुळं. पण जाता जाता सांगतो, सगळी इंद्रिय जी लावायची ना भगवंताकडं, त्याला आपल्याला तुकोबांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली आहे की आपली इंद्रिय आहेत ना, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणं योग मार्गाने कठीण आहे. पण त्या इंद्रियांना वळण लावलं तर वळण लागू शकतं. तुकोबांचं प्रसिद्ध वचन आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा. पुढची ओळ वेगळी आहे पण मी सांगतो, भाव तो निराळा नाही दुजा. ही ओळ आहे, पण मला वाटतं तो सोहळा अनुपम. पडिले वळण इंद्रिया सकळा. आपण अनेकदा उल्लेख केलाय. बालपणी जर एकदा पहाटे उठायची सवय लागली तर आयुष्यभर ती आपल्याला उपयोगी पडते. अंबरीश आपली 10 इंद्रिय भगवंताकडे लावतोय असं दिसेल. आता त्या अंबरीशानं एकादशीचं व्रत केलं. आता अंबरीशाचा काळ कुठला? भागवताचा काळ हा इसवी सन पूर्व 1000 असेल. इसवी सन पूर्व 1000 तर त्याच्या आधीचा काळ असला पाहिजे. म्हणजे इसवी सन पूर्व 1000 आणि नंतर इसवी सनाची 500 वर्ष. कारण 5व्या 6व्या शतकामध्ये पुंडलिक झालाय. म्हणजे आपलं एकादशी व्रत 1000 वर्ष भागवताची. त्याच्या मागं अंबरीश आहे. हे 200-400 वर्ष पण सोडून द्या, 1000 वर्ष तर नक्की ना भागवत आहे तेवढी तरी. ती 1000 वर्ष आणि इतिहासातलं 5वं-6वं शतक पुंडलिकाचं. म्हणजे तुम्ही मी जे एकादशी व्रत करतो त्याला 1500 वर्षाचा किमान इतिहास आहे असं लक्षात घ्यायचं. मी आकडा सांगतो, इसवी सन पूर्व 931 म्हणजे 1000 वर्ष ते वारकरी संप्रदाय 531. 931 ते 531. कारण 5वं-6वं शतक आपल्या पुंडलिकाचं आहे. 8व्या शतकात 5वं-6वं शतक पुंडलिकाचं आणि 8व्या शतकात शंकराचार्य, आद्य शंकराचार्य पंढरपूरला आले होते आणि पांडुरंगाला वंदन करणारं संस्कृत अष्टक त्यांनी लिहिलेलं आहे. 8वं शतक. मग त्याच्या मागं पुंडलिक 2-3 शतकं असायला पाहिजे की नको? एखादा देव प्रतिष्ठित व्हायला काही काळ जावा लागतो की नाही? आणि आपल्या पुण्यातलंच उदाहरण घ्या. आज दगडूशेठ हलवाई समोर जी आपल्याला गर्दी दिसते, अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण एवढी गर्दी 60-70 वर्षापूर्वी होती का? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. म्हणजे दैवत सुद्धा स्थिर व्हायला माणसांच्या मनामध्ये काही काळ जावा लागतो ना, काही घडावं लागतं ना.
जे विठ्ठल हा पुंडलिकासाठी आलाय, अन्य कोणासाठी नाही. ती मूर्ती पुंडलिकाची आहे. ज्यांच्याकडे मी वारकरी संप्रदाय शिकलो त्या व्यक्तीचं नाव सांगतो, प्राचार्य रेळेकर. त्यांच्या तोंडी एक वाक्य असायचं की पुंडलिकानं जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गळ्यात पहिला तुळशी हार घातला तेव्हा वारकरी संप्रदाय जन्मास आला. असे पटते का बघा. माझ्या गुरूंचं वाक्य आहे. प्राचार्य रेळेकर त्यांचं नाव. आज 90 वर्ष त्यांना होऊन गेलेली आहे. MIT कॉलेज जवळ ते राहतात. ना रेळेकर. ते वाक्य सुरेख आहे. पुंडलिकानं जेव्हा पहिला तुळशी हार पांडुरंगाच्या गळ्यात घातला त्या क्षणी वारकरी संप्रदाय जन्मास आला. मला या एकादशी व्रताकडे तुम्हाला मुद्दाम घ्यायचं या निरूपणामध्ये. तर आपली आज एकादशी बद्दलची भावना काय आहे मला सांगा. वारकरी जर तुम्ही पकडला, वारकरी जर खरा वारकरी जर असला तर तो एकादशीला काय महत्व देतो ते बघायलाच नको. बघा एखाद्या वारकऱ्याशी बोलून तो एकादशीला काय महत्व देतो. पण आपण सगळे देतो का? ते वाक्य बोलणं बरं नाही, एकादशी आणि दुप्पट खाशी, पण एकादशी देतो का? आता मी तुम्हाला भागवतातलं 1500 वर्षापूर्वीचं एकादशीचं व्रत सांगणार आहे. ते तुम्हाला मला जमणंच कठीण आहे. पण काय आदर्श आहे हे कळू दे. काय करायचं बरं? तर या व्रतामध्ये अगोदर त्याला एकादशी का म्हणतात? तर 10 इंद्रिय आणि 1 मन हे एकादश भगवंताकडे लावायचं म्हणून त्याला एकादशी म्हणतात. त्या एकादशीचं व्रत स्वरूप काय आहे? तर एकादशी व्रत हे 3 दिवसाचं आहे, 1 दिवसाचं नाही. त्या तिथे घडलंय, दुर्वास ऋषींनी अंबरीषाचं भांडण होणार आहे. हे ते खरंच आहे. 3 दिवसाचं व्रत आहे. कसं? दशमीला एकदाच भोजन करायचं आणि शक्यतो दूध भात यासारखा सात्विक आहार घ्यायचा. एकादशीच्या दिवशी अनशन, उपवास. तर उपवास शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणं. भगवंताच्या जवळ बसण्यासाठी उपवास करायचा आहे मनानं. उपवास, उपनिषद, उप अधिक नि अधिक सद. तर एकादशीच्या दिवशी नीट ऐका, अनशन तर करायचंच, पण निर्जली उपवास करायचा. पाण्याचा थेंबही त्या 24 तासामध्ये घ्यायचा नाही. आदल्या दिवशी दूध भात, दुसऱ्या दिवशी निर्जली, आणि द्वादशीला जे पारणं करायचं ते सुद्धा एकदा भोजन करून करायचं आणि त्याच्या पूर्वी अतिथीला भोजन द्यायचं आणि आपण भोजन करायचं. आपण पारणं असं म्हणतो. उपासाचं पारणं, काही ते गोडधोड केलं पाहिजे. उपासाचं पारणं हे आपलं ठरलंय. तर ते एकदा जेवायचं अतिथीला वाढल्यानंतर. आता अशा प्रकारे तो करत होता अंबरीष. आणि याच कालखंडामध्ये मोठं संकट त्याच्यावर आलं असं आपल्या लक्षात येतं. आता पुढची कथा मी सांगायला लागलो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अंबरीषनं असं व्रत केलं आणि योगायोगानं त्याच्या दाराशी त्या व्रताचं जेव्हा पारणं आलं, जे द्वादशी आली, तेव्हा नेमके दुर्वास ऋषी आले. आता द्वादशीचं पारणं सोडायचं म्हणजे काहीतरी पाणी खाणं काहीतरी घ्यायचं. एवढ्या दुर्वास ऋषी आल्यानंतर अतिथीची पूजा आधी केली पाहिजे. म्हणून अंबरीष त्यांना म्हणाला की तुम्ही, दुर्वास ऋषीनं म्हणाला, या स्वागत करतो मुनीजी, तुम्ही आमच्याबरोबर प्रसाद सेवन करा. तर तुम्ही आधी प्रसाद सेवन करा, अन्न ग्रहण करा, म्हणजे पारणं होईल आणि मला अन्न ग्रहण करायला परवानगी मिळेल. दुर्वास म्हणाले, माझी अजून माध्यान्ह स्नानाची वेळ संपलेली नाही. माध्यान्ह स्नान दुपारी करायचं आणि माध्यान्ह संध्या करून मी नदीवरून येतो आणि मग आपण पारणं सोडूया. आता काय हरकत नाही. किती वेळ लागेल? अर्धा पाऊण तास लागेल. दुपारचीच वेळ झाली, आता पारणाची वेळ आहे. दुर्वास ऋषी असं सांगून गेले आणि दुर्वास ऋषी तिथं देवाची भक्ती करण्यामध्ये इतके रममाण झाले की दुपार संपली, संध्याकाळ संपली, रात्र संपायची वेळ आली. आणि पारण्याचा नियम एकादशीचा असा की पारणं म्हणजे एकादशीचं व्रत काहीतरी घेऊन सोडावंच लागतं.
आपण साधा संकष्टीचा उपास केला तरी सुद्धा काही करावं लागतं. आपल्याला माहिती आहे, म्हणजे एकदा ते पाळलं तर हेही पाळायचं. आता दुर्वासांचा तर पत्ताच नाही. आणि दुर्वास आल्याशिवाय, अतिथी आल्याशिवाय आपण भोजन कसं करायचं? तर अंबरीश राजानं जे त्याच्या दरबारामध्ये कोणी मोठे चांगले जाणकार ऋषीमुनी होते, त्या ऋषीमुनीने विचारलं, आता करायचं काय? दुर्वास ऋषी यायच्या पूर्वी अन्नग्रहण केलं तर दुर्वास रागावणार, आणि दुर्वासांची वाट बघत बसलो तर म्हटलं तर भगवंत रागावणार. आता करायचं काय? द्वंद्व आहे ना. अशा वेळेला जाणकारांनी सांगितलं, एक मधला मार्ग काढूया. एकादशीला आपण निर्जली करतो की नाही, मग आता तू पाणी घे फक्त, अन्न घेऊच नको. म्हणजे पारणं झालं का झालं, एकादशीचं पारणं पाणी पिऊन झालं का निर्जली काय संपली, आणि पाणीच प्यालो. प्रसाद म्हणून अन्नग्रहण काही केलं नाही. जर आले आपले दुर्वास ऋषी तर म्हणता येईल, अहो तुमची वाटच बघतोय, फक्त जलपान केलं, अन्न ग्रहण केलेलं नाही. आणि तसं घडलं. पण थोड्या वेळात दुर्वास ऋषी आले, आणि आपल्या दुर्वास ऋषींना रागवायलाच फक्त निमित्त लागतं. त्यांना सरळ वागायला काही निमित्त लागतच नाही, रागवायला निमित्त लागतं. आणि त्यात ते अंतर्ज्ञानी. येता असताना कळलं की यानं पाणी ग्रहण केलं, आणि मग भयंकर संताप. पण आल्यानंतर जरा दुसरी बाजू काही लक्षात घ्यावी की नाही, तारतम्य गीता आपल्याला शिकवते, काही लक्षात घ्यावं की नाही. आले ते संतापून, क्रोधाविष्ट होऊन, आणि राजाला म्हणाले, अरे कसलं एकादशीचं व्रत करतोस? साधा अतिथी देवो भव हे तुला कळत नाही, आणि तो एकादशीचं व्रत करतोस? छे छे, तुला मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जटेमधली जे केस, त्यातली एक जटा त्याने उपटली, जमिनीवर आपटली, आणि त्या आपटलेल्या जटेतून एक राक्षसी म्हणजे कृत्या निर्माण झाली. त्यानं दुर्वासाने विचारलं, कोणावर हल्ला करू? दुर्वासाने बोट दाखवलं अंबरीशावर. त्या अंबरीशावर हल्ला करण्यासाठी ती कृत्या निघाली. त्या कृत्येच्या लक्षामध्ये आलं की आपण अंबरीशावर हल्ला करू शकत नाही, कारण अंबरीशाभोवती एक चक्र फिरतंय, आणि त्या चक्राचं नाव सुदर्शन चक्र आहे. भगवंत जसं परिस्थितीचं रक्षण करतो, तसंच आपल्या अंबरीश या भक्ताचंही रक्षण करतो. त्या कृत्येच्या लक्षात आलं की हल्ला करायला हा माणूस काही बरोबर नाही. त्या कृत्येने विचार केला, हल्ला तर केलाच पाहिजे, मग अंबरीशाला सोडूया आणि आपण दुर्वासांच्यावर हल्ला करूया. मग ते दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वासांना प्रश्न पडला, आपणच निर्माण केली कृत्या आपल्याच मागे लागली. तेव्हा दुर्वास घाबरले. आता भागवत रंगवले मोठे छान. दुर्वास धावत पळत गेले ते पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे, आणि दुर्वास ऋषी तर ब्रह्मदेवाला म्हणाले, मी तुमच्याच कुळातला, असं करा की काय तिची ते कृत्या निर्माण होऊन बसली आहे, ती कृत्या निश्चितपणे मला मारणार आहे. एक मिनिट. तर त्या कृत्येच्या मधला संदर्भ सांगायचा राहिला. ती जी कृत्या होती, ती कृत्या जेव्हा दुर्वासांच्या मागे लागली, तर ते सुदर्शन चक्र कृत्येकडे गेलं, कृत्याला मारलं, आणि ते चक्र आता दुर्वासांच्या मागे लागलं. जे कृत्या पाठीमागे लागली पेक्षा चक्र पाठीमागे लागलं आणि ब्रह्मदेवाकडे गेलं. कृत्येबद्दल तक्रार केली असती तर एक वेळ चाललं असतं, पण आता चक्राबद्दल तक्रार करायची. तर ब्रह्मदेवाला म्हटलं की कृत्या मी निर्माण केली होती, तिचा वध झाला, आणि ते सुदर्शन चक्र आता माझ्या मागे लागले, तर जरा थांबवायचा प्रयत्न करा. ब्रह्मदेवांनी कानावर हात ठेवले, म्हणाले, ते चक्र विष्णूचं आहे, विष्णूला जाऊन भेटा, विष्णूच चक्र आवरू शकेल, मी ब्रह्मदेव काही चक्र आवरू शकत नाही. मग दुर्वासानं वाटलं की आपण ऋषी म्हणून ब्रह्मदेवाशी नातं सांगितलं, पण दुर्वास हा एका अर्थानं शंकराचा अवतार आहे, आणि तसा असेल तर जन्म कुळाचा हक्क आहे. मग दुर्वास शंकराकडे गेला ब्रह्मदेवानंतर. त्या शंकरांनी पण कानावर आले. ते म्हणाले, विष्णूचं चक्र आहे, तर मी काय करू शकत नाही. शेवटी हे दुर्वास विष्णूकडे पण गेले, आणि विष्णूला म्हणाले, तेवढं सुदर्शन चक्र आवर्त घ्या. आता भागवतकार छानच रंगवत आहेत. विष्णू म्हणाला,
सुदर्शन चक्र माझ्या मालकीचं आहे खरं, पण अलीकडे ते मी अंबरीशाला देऊन टाकलंय. तर अंबरीशाला जाऊन भेटा आणि त्याच्याकडनं सुटका करून घ्या. एकादशी व्रताचा परिणाम काय होतो हे बघण्यासारखा आहे. नाईलाज झाले दुर्वास ऋषी अंबरीशाला शरण आले. तेव्हा राजर्षी अंबरीश म्हणाला, अहो, तुम्हाला आश्रय देणं, तुमचं रक्षण करणं हे काय? तुम्ही ऋषी आहात, तुमचं रक्षण करणं हे माझं कर्तव्यच आहे. तुम्ही मला शरण येऊ नका. उलट मी नम्रपणे तुम्हाला वंदन करतो. या सुदर्शनाची भीती बाळगू नका. फक्त संतापलेल्या सुदर्शनाला शांत करण्यासाठी मला वेळ लागेल, तेवढा वेळ थांबा. भागवतकार म्हणतात, विष्णू तर आराध्य दैवत आहेच, पण विष्णूचं वाहन गरुडही आराध्य दैवत आहे आणि विष्णूचं शस्त्र सुद्धा आराध्य दैवत आहे. म्हणून या ठिकाणी चक्क सुदर्शन चक्राची स्तुती आहे. आणि गंमत सहज असं म्हणता येतं, जेव्हा वास्तव्य मनामध्ये विचार येतो की तुमच्या माझ्या डोक्यामध्ये सुदर्शन चक्र म्हणजे तलवारीसारखं काहीतरी बसलंय, पण त्याचं नाव कृष्णाचंच आहे हो. सुदर्शन शब्दाचा अर्थ सुंदर दिसणारा. सुदर्शनचा अर्थ आपण घेतो चक्र म्हणून, तो का घ्यायचा? सुदर्शन चक्र ताकदवान आहे, बरोबर आहे, पण सुदर्शन शब्दाचा अर्थ काय? सुदर्शन शब्दाचा अर्थ अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर, मदनाचा पुतळा. जसे ज्ञानराज मदनाचा पुतळा, तसा भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून सुदर्शन चक्राची स्तुती केली तर ती भगवंताची स्तुती होते, त्यात काही शंका नाही. शब्द असेल बघा, सुदर्शन नमस्तुभ्यम. हे सुदर्शना, तुला नमस्कार असो. सहस्रार अच्युत प्रियम. तू 1000 धारांचा आहेस. वज्र जसं असतं, सुदर्शन चक्र सुद्धा आपल्याला गोल फिरताना दिसतं, पण त्याला पाती किती असावी? बहुतेक 1000. सहस्रार अच्युत प्रियम. पुन्हा अच्युत शब्द महत्वाचा आहे. दुर्वास ऋषी च्युत झाले, कारण नसताना अंबरीशावर रागावले. भगवंत कधी असा घसरत नाही, च्युत होत नाही, तो अच्युत आहे. आणि त्या अच्युताचं हे सहस्र पात्यांचं सुदर्शन नावाचं चक्र आहे. सुदर्शन नमस्तुभ्यम सहस्रारच्युत प्रिया. सर्वास्त्र घातीनं, कोणाचाही घात करू शकणारं अस्त्र. विप्राय स्वस्ती भूयाहा. पण या विप्रासाठी म्हणजे देवर्षी आपल्या दुर्वास ऋषीसाठी तू स्वस्ती हो. स्वस्ती म्हणजे सुअस्ती. आपण तुझं कल्याण असं म्हणतो, त्याला स्वस्ती वचन म्हणतात. आणि चांगदेव 65 मध्ये ज्ञानराजांनी चांगदेवाला आशीर्वाद देताना स्वस्तीच म्हटलंय. स्वस्ती श्री चांगदेव वटेशू. अर्थात त्याच्यामध्ये एक गंमत आहे की कल्याण हो म्हणायला नमस्कार पण द्यावा लागत नाही आणि आशीर्वादही द्यावा लागत नाही. कारण चांगदेवाला प्रश्न पडला होता की ज्ञानराजांना आशीर्वाद द्यायचा का नमस्कार करायचा? ज्ञानराज म्हणून नमस्कार करायचा, पण 16, 17, 18, 20 वर्षाचं पोर म्हणून आशीर्वाद द्यायचा. पण ज्ञानेश्वरांना हा प्रश्न पडलाच नाही. ना आशीर्वाद ना नमस्कार. स्वस्ती श्री, कल्याण असो. स्वस्ती वचन या शब्दामध्ये सुअस्तीमध्ये तेवढा अर्थ भरलाय बघा. आणि सुदर्शनाला म्हटलंय स्वस्ती म्हणजे तुझं कल्याण असो. आणि तू जर घात थांबवलास तर या दुर्वासाचंही कल्याण होणार आहे आणि सर्वांचंच कल्याण होणार आहे. आता अगदी आपल्या अथर्वशीर्षामध्ये ज्याप्रमाणे गणपतीचं वर्णन आहे, तोम ब्रह्मा तोम विष्णू यासारखं कसे शब्द येत आहेत बघा. तोम धर्मः, तोम अमृतम, तोम सत्यम, तोम यज्ञः, तुम अखिल यज्ञ भूक. यज्ञातली सगळी संविधा सुद्धा तू आहेस. तोम लोकपालः. कुणाचं वर्णन आहे? सुदर्शन चक्राचं. पर्यायानं कुणाचं? सुदर्शन चक्रधारी कृष्णाचं. हे भागवताचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तोम लोकपाल, सर्वात्मा, तोम तेज. आणि मला अत्यंत आनंद होतो, पौरुषम परम.
अभ्युदयाची आठवण गीतेला पण आहे आणि भागवतालाही आहे. फक्त पौरुष शब्दाचे दोन अर्थ आहेत. पौरुषम परम म्हटलं की 15व्या अध्यायातला पुरुषोत्तम होतो, अर्थ तत्वज्ञानाचा. आणि आपण आपल्याकडे घेतला तर शिवछत्रपती कसे होते, का छावा संभाजी कसा होता, पौरुष संपन्न. आपल्याकडे शब्द वापरताना भागवतकार गीतेचं अनुकरण करून, नाहीतर मला सांगा सर्वात्मा म्हटलं, लोकपाल म्हटलं, धर्म म्हटलं, सत्य म्हटलं, यज्ञ म्हटलं, यज्ञाची संहिता म्हटली, सगळं निश्रेयस आहे का? वेगळं काही आहे मला सांगा? काही तर लोकपाल थोडा वेगळा आहे, पण धर्म यज्ञ काय आहे? मग पौरुषम कसं येतं? आणि नुसतं पौरुषम नाही, पौरुषम परम. पर म्हणजे पलीकडचं, मानवी पौरुषाच्या पलीकडचा पराक्रम, अद्भुत. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका अद्भुत. कारण औरंगजेबानं कोणाला सोडलेलं नाही. त्या औरंगजेबाच्या तावडीतून सुटणं हे फक्त शिवाजी महाराजांना जमले. अद्भुत. हे परम पौरुषम, पर पलीकडचं, याची उपासना आपल्या भागवतामध्ये एकादशी व्रतामध्ये होते. तेव्हा ती गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची वाटते आणि ती थोडं सांगून थांबूया. इक्ष्वाकू कुळाकडे आपण जाणार आहे आणि भगीरथ सगर पुत्र सगळे येणार आहे. पण जेव्हा आपण भागवताचा अभ्यास करतो तेव्हा तो तत्वज्ञानाच्या अंगाने पण करता येतो. आणि या दृष्टीनं भाष्यकार, अगदी डोंगरे महाराज यासारखी माणसं काही सांगतात ते मी तुमच्या समोर ठेवतो. अंबरीश म्हणजे काय? ज्याच्या मनात आकाश आहे, ज्याच्या देहाबाहेर आकाश आहे, ज्याचं आकाशावरच प्रेम आहे, तो अंबरीश. आकाशाचा गुण शब्द आहे, पण आकाशाला रंग आहे का? आकाशाला आकार आहे का? आकाशाला म्हणजे कप्पे पाडता येतात का? आपण मठाकाश आणि घटाकाश म्हणतो. घट आकाश, मठ आकाश. पण आकाशाचं विभागता येतं का? नदीच्या पात्रामध्ये धरण बांधणं वेगळं, पण नदीच्या पात्रामध्ये आपण हात मारला तर पाणी दुभंगतं. पण किती वेळ? हात आहे तोपर्यंत. हात निघाला की पाणी अभंग होतं. तशा पद्धतीने विचार आपण करत गेलो तर आकाशाला घर नाही. ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये बिघार म्हणजे बिऱ्हाड नाही. आकाशाला पत्ता नाही. कारण ब्रह्मांडाचा आकाश असेल ना, आता खूप बोलता येईल. अंबरीश शब्दाचा हा सगळा अर्थ आहे. दुर्वास शब्दाचा अर्थ काय? तर दुर्वासचा अर्थ आपण साधं येतं, दुर्वास म्हणजे ज्याचा रहिवास नको वाटतो तो. पण दुर्वास शब्द जरा वाढवा. दुर्वास हे दुर्वासनेचं प्रतीक आहे. आता वासचं वासना करूया. दुर्वास हे दुर्वासनेचं प्रतीक आहे. आणि दुर्वासना कोणती? एकादशीचं व्रत चाललं असताना अडथळा आणणं ही दुर्वासना. दुर्वासाला ईश्वराची भक्ती करायला नदीवरच थांबायला पाहिजे होतं असं काही नाही. पण दुर्वासना असली की दुर्वास त्या ठिकाणी येते. तिसरी गोष्ट, माझ्या आधी जेवण घेतलं याबद्दल राग येणं हे दुर्वासासारख्या ऋषीला शोभतं का? याचा अर्थ 10 इंद्रिय भगवंताकडे लावली नाहीत म्हणून मनातला अहंकार जागा झाला. आणि एकादशी व्रत आपल्याला शिकवतं की दुर्वासना पण नको आणि अहंकारही नको. हेच नामदेव महाराज आपल्याला सांगतात, माझ्या विष्णुदासा अहंकाराचा वारा न लागो. निरहंकार. जे दुर्वासना जमलं नाही, पण बघा अंबरीशाला जमलंय. अंबरीश म्हणाला, माझ्याकडे तुम्ही याचना करूच नका, प्राणाची भीक मागूच नका, सुदर्शन चक्राला अडवायला सांगूच नका. तुम्ही शरणागत येणं हा माझा अपमान आहे का? तुमचं रक्षण करणं हे राजर्षी माझं कर्तव्य आहे. अहंकाराचा वारा न लागो. राजसा म्हणजे राजा असणारा अंबरीश म्हणून आम्हाला अहंकार नको हेही कळलं.
ती कृत्या जी आहे ती कृत्या कुणाचं प्रतीक आहे बरं? तर बघा, एकादशीचं व्रत केल्यानंतर जसा अहंकार नको ना, तसं एकादशी जोपर्यंत व्रत करतोय तोपर्यंत आपण कर्कश बोलणं टाळूया. कृत्या ही कर्कश आहे. कर्कश बोलणं, संतापलो नाही की आपण गोड बोलतो. तर एकादशीला तर गोडच बोलूया. कृत्या आपल्या आसपास यायला नको. सुदर्शन चक्र आपल्या आसपास येऊ दे. कृत्या ही निश्चितपणे दुर्वासांच्याही मागे लागेल आणि अंबरीशात राहण्याचा प्रयत्न करेल. ती कर्कशा वाणी आहे असं दिसेल. आणि शेवट सुदर्शन म्हणजे चांगलं दर्शन पण नव्हे, सुदर्शन चक्र नव्हे, सुदर्शन म्हणजे दर्शनचा अर्थ तत्वज्ञान. सु म्हणजे चांगलं, ती आहे भगवद्गीता. आणि भगवद्गीता सांगणारा तो योग योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे खरा सुदर्शन. सुदर्शन चक्र नाही आहे, चक्रधारी कृष्णाचे एक विशेषण आहे, ते म्हणजे सुदर्शन. असा अर्थ आपण घेऊ शकतो. एकादशी व्रतात जे मी आता सांगितलं तर डोंगरे महाराजांसारखे किंवा वरुणदेवगिरी महाराजांसारखे किंवा मोरारी बापूंसारखे किंवा अन्य अनेक भागवतकार आपल्याकडे आहेत. महाराष्ट्रातही खूप आहेत. एक नाव सांगतो तुम्हाला, पंढरपूरचे वा ना उत्पात म्हणून ते भागवत उत्तम सांगत होते. आणखी एक नाव सांगतो, जरूर त्यांचं ऐका. पंढरपूरचे तरुण पिढीतले शेखर महाराज म्हणून आहेत, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, त्यांचं भागवत ऐका. किंवा आता टी व्हीवर आपण मकरंद महाराज किंवा अन्य महाराज यांचे भागवत ऐकतोय. भागवत कुणाचंही ऐका, तो सोन्याचा 52 कशी तुकडा आहे. फक्त आपल्या गीता जमनामध्ये भूमिका एवढीच आहे की भागवताबरोबर आम्ही गीतेचा संदर्भ देणार. भागवताची भक्ती नाकारणार नाही. नंतर तुम्हाला यादीच वाचून दाखवेल. ज्यांचं नाव दिलेलं डोंगरे महाराज, त्यांचंच वाक्य पाहिजे सांगून थांबूया. ते म्हणाले, डोंगरे महाराज म्हणाले, कारण की मला जास्त बोलायला नको, भागवत हे गीतेचं भाष्य आहे. मी बोललो तर ऐकणार नाही कोण. डोंगरे महाराज म्हणतात भागवत हे गीतेचे भाष्य आहे. आणि पुढचं वाक्य बघा, गीतेचे सिद्धांत भागवतात दृष्टांत रूपानं येतात. गीतेचे सिद्धांत भागवतात दृष्टांत रूपाने येतात. म्हणून पुढे मी तुम्हाला यादीच वाचून दाखवतो की काय भागवतातले भक्त हे गीतेचं अनुसरण करणारे. अगदी जुना ऋषभदेव आठवा, अगदी जुना राजा भरत आठवा, आणि आता येणारा भगीरथ आठवा. यत्न केल्याशिवाय गंगा खाली येत नाही, प्रयत्न केल्याशिवाय गीता जमणार नाही. मा मनुस्मर कर्म्यच, युद्धच नाही, मा मनुस्मर कर्म्यच, निष्काम कर्मयोग, याला पर्याय नाही. आता 1-2 मिनिटं जरा नावडणारी गोष्ट आपण सांगतो. ती म्हणजे याच्यानंतर 3 शनिवार आपलं भागवत होऊ शकणार नाही आहे. मी आधीच नावडणारे म्हटलं. एक कारण असं की येत्या शनिवारी या ठिकाणीच एक चांगला कार्यक्रम आहे, तुम्ही त्याला या. 15 तारखेच्या शनिवारी सुनंदा शाळीग्राम आहेत, त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. 5च्या ऐवजी 4 वाजता आहे, या ठिकाणीच आहे 15 तारखेच्या शनिवारी. आणि चांगली गोष्ट म्हणजे मकरंदनाथ महाराज या ठिकाणी येणार आहे. त्यांचं तुम्हाला ऐकायला मिळू शकेल. दिनांक 15, ठीक आहे. नंतर 22 आणि 29ला मात्र म्हणजे वैयक्तिक काही अडचणी आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण भेटू शकणार नाही. एकदम मात्र 5 तारखेला आपण भेटणार आहोत. दुसऱ्या दिवशी रामनवमी आहे आणि आपण 9व्या स्कंदामध्ये रामाकडेच जाणार आहोत असं तुमच्या लक्षामध्ये भगीरथांतर येणार आहे. कदाचित तो योगायोग सुद्धा असू शकेल. ठीक आहे. 3 शनिवार नंतर आपण भेटू.